दरम्यान मराठवाड्यामध्ये उन्हाचा कडाका आता शिगेला पोहोचलाय। छत्रपती संभाजीनगर शहर अक्षरशः होरपळून निघतंय। शहराचं तापमान आज 42 अंशांच्या घरात पोहोचलं, त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतीये। घराबाहेर पडणं कठीण झालंय। असं असताना शहरातील सिग्नल यंत्रणेनं वाहनधारकांच्या त्रासात अधिकच भर टाकली आहे। शहरातील प्रमुख चौकांमध्ये 3 ते 4 मिनिटांचे मोठे सिग्नल आहेत। भर दुपारच्या कडाक्याच्या उन्हामध्ये इतका वेळ एकाच ठिकाणी उभं राहणं वाहनधारकांसाठी जीवघेणं ठरतंय। प्रशासनानं उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दुपारच्या वेळी हे सिग्नल बंद ठेवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। या वाढत्या तापमानाचा आणि रखरखत्या उन्हातील जनजीवनाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अविनाश कांडजे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तापमान दररोज आपला रेकॉर्ड मोडतोय। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यातील इतर शहरं सूर्याने आग ओकायला आता सुरुवात केली आहे। त्यामुळे नागरिकांना आपली काळजी घेणं अत्यंत गरजेचं झालंय। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मी आता उभा आहे आणि या ठिकाणी ज्या नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावं लागतंय ते आपली काळजी घेताना दिसून येत आहेत। प्रत्येकाच्या डोक्याला रुमाल असेल, हेल्मेट असेल, असं वेगवेगळे पर्याय आता नागरिक वापरतात। मात्र मागील 4 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरचं तापमान जे आहे ते अतिशय वेगाने वाढत चाललंय। विशेष म्हणजे 3 दिवसाच्या अगोदर जे तापमान होतं 40 अंशापर्यंत होतं, तेच तापमान काल 42 अंश सेल्सिअस पर्यंत आता हे तापमान पोहोचलेलं आहे। त्यामुळं आरोग्य विभागाकडून देखील काळजी घेण्याचं वारंवार आवाहन केलं जातंय। तर दुसरीकडे नागरिकांनी देखील आपली स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। काही नागरिक माझ्यासोबत आहेत। किती तापमान वाढलंय? 38-39 टेम्परेचर आहे आणि याच्यामध्ये 4-4 मिनिटाचे सिग्नल आहे। जाण्यासाठी 30 मिनिटं 10 मिनिटं एका सिग्नलला जात आहे उन्हामध्ये, काय उपयोग याचा? याच्यावर काहीतरी प्रशासनाने करायला पाहिजे। माणसाचा धूर निघायला लागलेला आहे त्याच्यामध्ये। नक्कीच माणसांचा धूर म्हणजे अंगाची लाही लाही या ठिकाणी होताना दिसते नागरिकांच्या। आणि त्यामध्ये शहरातले जे सिग्नल आहे ते सिग्नल काही ठिकाणी 4 मिनिटाचे 5 मिनिटाचे आहेत, ते सिग्नल बंद करावे अशी नागरिकांची मागणी आहे। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामधल्या तापमानात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून भुसावळचा पारा 40 अंशांच्या वर गेलाय। सलग 2 दिवसांपासून इथं 43.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे। सूर्याच्या या रणरणत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतीये। वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढलेला आहे। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय आणि दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये काम नसेल तर घराबाहेर पडणं टाळावं अशा सूचना देण्यात आल्यात। जळगावमध्ये सुद्धा उकाडा वाढलेला आहे, त्यामुळे आता नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे। तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं जात आहे। एकूणच राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी कडक ऊन पडताना दिसून येते आणि त्याच्यातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। त्याच्यामुळे जळगाव जिल्हा आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडतंय आणि अशात लोकांना मात्र काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय, कारण उष्माघाताचा धोका वाढलेला आहे। दुपारच्या वेळेला जेव्हा 12 ते 4 या वेळेला कडक ऊन असतं, अशात बाहेर पडल्यामुळे उष्माघात होऊ शकतो। त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी आणि जे काही उपाय आहेत काळजीचे ते करत राहावे असं आवाहन करण्यात आलंय।